हाय हॅलो नमस्कार. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. अशा प्रकारे मी आज जुन्या साडीचा वापर करून खूप सुंदर रोज उपयोगाला येणारी वस्तू तयार करून घेणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. या साडीला आपल्याला कुठेही कट करायचे नाही. सिंपल घडी घालून या ठिकाणी आपण रोज वापरण्यासाठी एक वस्तू तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण पहा. अशा पद्धतीने आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी राईस गोणीचा वापर करणार आहे. या साडीची लेस या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे. या लेसचाही वापर आपण यासाठी करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला या साडीची घडी घातल्यानंतर ही गोणी मधल्या भागात ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मग आपल्याला मशीनवरती आडव्या उभ्या शिलाया देऊन घ्यायच्या आहेत. मशीनवरती शिलाई देण्याआधी या ठिकाणी मी अशा पद्धतीने चारी बाजूने पिनअप करून घेतलेले आहे. त्यानंतर यावरती मी शिलाया देऊन घेणार आहे, क्विल्टिंग करून घेणार आहे. सर्वात आधी मी चारी बाजूने शिलाया देऊन घेतलेल्या आहे. त्यानंतर जेही जास्तीचे कापड होते ते कटिंग करून घेतलेले आहे. गोणीचा भाग आणि साडीचा भाग हा मी या ठिकाणी कटिंग करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला एक चौकोनी पीस मिळालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर मी यावरती आडव्या उभ्या टीप देऊन घेणार आहे. या ठिकाणी मी आडव्या उभ्या टीप देऊन घेतलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी काय तयार करत आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. अशा पद्धतीने आपण जुन्या साड्यांचा वापर खूप छान प्रकारे करू शकतो. तुमच्या साड्या जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही कोणाला दान करू शकता. या ठिकाणी या लेसचा वापर मी पायपिंग म्हणून करून घेणार आहे. तुमच्या साडीला जर लेस वगैरे नसेल तर तुम्ही या ठिकाणी चारी बाजूने पायपिंग करून घेऊ शकता. डार्क कलरचे कापड असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कलरची पायपिंग लावू शकता. त्यामुळे आणखी खूप सुंदर आपल्या या डोअरमॅटचा लुक येणार आहे. या ठिकाणी मी इथे लेसचाच वापर करून घेणार आहे. अशा प्रकारे वरच्या बाजूने ही लेस मी लावून घेतलेली आहे. किती सुंदर आपली डोअरमॅट तयार झालेली आहे. याचा वापर तुम्ही जेवणासाठी आसन म्हणूनही करू शकता. याच्या आतमध्ये आपण राईस गोणीचा वापर केलेला आहे, त्यामुळे वॉटरप्रूफ हे पायदान आपले तयार झालेले आहे. जुन्या साड्यांपासून वेस्ट मटेरियलपासून किती सुंदर आपले डोअरमॅट या ठिकाणी तयार झालेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.
कोणाकडे लहान बाळ जर असेल तर कॉटनच्या साड्यांची अशा पद्धतीने खूप छान मॅट तयार करून छोट्या बाळाला घेण्यासाठी पण याचा उपयोग आपण करू शकतो. एकदम झिरो कॉस्टमध्ये किती सुंदर आपली ही रोज वापरण्यात येणारी वस्तू तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. असेच नवनवीन युनिक आयडिया पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.